नमस्कार। आज अमरावती येथे माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मोजरीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीमध्ये शेतकरी कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, गॅरंटी MSP, दिव्यांग, अपंग, शेतकरी पेन्शन यासह ऊस उत्पादक, कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी या ठिकाणी बेमुदत सत्याग्रह आंदोलन होत आहे। तुम्ही विचारलेला प्रश्न असा आहे की बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी फॉर्म भरलेला आहे। साहजिक आहे, मी बारामतीच्या शेजारी माझं गाव आहे बेलवडी तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे। मी विठ्ठलराजे पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, शरद जोशी विचारमन शेतकरी कामगार महासंघ MS फाउंडेशन, भारत सरकार मान्यता प्राप्त संघटना। प्रश्न असा आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी कुठली इलेक्शन लढावी, कुठली लढू नये, हे आपण सांगण्यापेक्षा ते त्यांनी ठरवलेलं बरं राहतं। आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं योग्य नाही। पण तुम्ही विचारलेला प्रश्न जो आहे तो उभा राहता येतं का, तर मला जर कोणी विचारलं तर माझा त्याच्यावरती आक्षेप आहे नाही असं माझं त्याच्यावरती उत्तर आहे। कारण खाजगी क्षेत्रामध्ये सेम व्यवसाय करणारा जर व्यक्ती तिथं राहिला तर तो तिथल्या यंत्रणेवरती दबाव आणू शकतो, म्हणून त्यांनी खरं तर त्या ठिकाणी उभं राहायला नाही पाहिजे होतं। आता ते का उभं राहिले हे मला माहीत नाही, कारण मी कसं त्यांना म्हणणार की तुम्ही इथं का उभं राहता, तो त्यांचा प्रश्न आहे। ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आता ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे देखील त्यांची अपेक्षा आहे असावी। परंतु एक इतक्या मोठ्या पदावरची व्यक्ती एका सहकारी क्षेत्रात, खाजगी क्षेत्रात त्यांचं प्राबल्य आहे, म्हणजे सेम व्यवसायामध्ये, तर ते करत असताना कायद्यामध्ये त्याची अंमलबजावणी आहे। सामान्य व्यक्ती जर त्या ठिकाणी जर असता तर त्याला मज्जाव केला गेला असता, पण यांना कोण करणार? कारण मलाही असं तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर खरं तर मलाही ते म्हणजे थोडं मला म्हणजे हसू आवरे ना त्याच्यामध्ये की हे काय, म्हणजे त्यांची माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढण्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका असूही शकते। कदाचित त्यांना राज्य साखर संघाचं अध्यक्ष व्हायचं असेल, किंवा साखर कारखान्याचं चेअरमनही व्हायचं असेल, किंवा आणखीन काही त्यांच्या डोक्यात असेल। तर दोन त्यांचे स्वतःचे खाजगी साखर कारखाने आहेत, ते साखर कारखान्याचे सहकारी संस्थेचे सभासद आहेत, परंतु ते राज्य बँकेचे देखील संचालक होते, अध्यक्ष होते, जिल्हा बँकेचे देखील अध्यक्ष होते, संचालकाचा आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे। ते म्हणले की मला सहकार क्षेत्रामध्ये काही अडचण असेल किंवा काय, पण त्यांनी राजीनामा दिला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा। मग आता इथं का, तर आता मला माहीत नाही हा कसा विषय काय आहे ते, परंतु एक जाणकारांचं जर मत मी विचारात घेतलं तर एक खाजगी सेम उद्योजक करणारा व्यक्ती या ठिकाणी निवडणूक लढवतो, म्हणजे तिथल्या प्रशासनावर तर त्यांनी प्रेशर आणलं। मग तिथलं मॉलेसेस असेल किंवा साखर असेल, यांचे काही इथेनॉल किंवा स्पिरिट किंवा अल्कोहोल बनवण्याची फॅक्टरी आहे, हे सुद्धा तिथून त्यांना पाहिजे असेल, म्हणून ते सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप असण्यापाठीमागची मुख्य भूमिका ही आहे। बाकी त्यांनी कुठून उभं राहावं, काय उभं राहावं, हा त्यांचा प्रश्न आहे। माझा प्रश्न इतकाच आहे की मी शेतकऱ्यांना किमान 4200 रुपये प्रति टन विना कपात ऊसाला चालू हंगामामध्ये भाव मिळाला पाहिजे। साखरेचा बेस रेट 42 ते 44 रुपये झाला पाहिजे। शेतकऱ्यांची आणि सहकारी संस्था आणि शेतकरी कष्टकरी कामगार सहकार बचाव आंदोलनाच्या माध्यमातून माझी ती भूमिका आहे। आज मी अमरावतीमध्ये मोजरीला निघालो आहे। अमरावतीमध्ये तुम्ही लोकांनी विचारलं म्हणून मी हे त्या ठिकाणी सांगतो आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती करावी। आम्ही वीज बिल मुक्ती केलेली आहे, तुम्ही अंमलबजावणी करा आणि शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीच्या नंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला गॅरंटी MSP, सर्व प्रकारचा शेतमाल कोथिंबिरीपासून तर जो शेतात पिकतो त्याला गॅरंटी MSP मिळाली पाहिजे, हा आमचा संघटनेचा नारा आहे। जय किसान, जय प्रहार, जय शेतकरी संघटना, जय शरद जोशी।